आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 25,000 कोटींच्या कथित घोटाळ्यामध्ये विशेष न्यायालयाने निर्वाळा दिलाय। आरोपींचा कोणताही अप्रामाणिकपणा किंवा फसवणुकीचा हेतू आढळला नाही, असं विशेष न्यायालयाने म्हटलंय। आर्थिक गुन्हे शाखेने दिलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्याच्या कोर्टाच्या आदेशाची प्रत ही सोमवारी उपलब्ध झाली आहे। सत्र न्यायालयाचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना दिलासा मानला जातोय। सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने सुनेत्रा पवारांशी निगडीत कंपन्यांसह उर्वरित अशा 70 जणांना देखील या प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे। तर कोर्टाच्या आदेशामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। आरोपींचा अप्रामाणिकपणा किंवा फसवणुकीचा हेतू आढळला नाही, असं कोर्टाने म्हटलेलं आहे। प्रक्रियेतल्या त्रुटी किंवा अनियमितता यांचं गुन्ह्यात रूपांतर करता येत नाही। संचालक कर्मचाऱ्यांनी कोणताही गैरफायदा घेतल्याचं दिसून येत नाही। संचालकांमध्ये पूर्वनियोजित संगनमत किंवा करार झाल्याचं दिसून येत नाही। सार्वजनिक कर्मचाऱ्यांकडे सोपवलेल्या मालमत्तेचा स्वतःच्या वापरासाठी अपहार केल्याचे पुरावे नाहीत। आतापर्यंत 850 कोटी रुपये वसूल, तर उर्वरित रक्कम ही वसुलीची प्रक्रिया सुरू आहे। नाबार्डच्या काही निर्देशांचं पालन न झाल्यानं तो सज्ञेय गुन्हा होत नाही। व्यक्तिगत कर्ज वितरित केली नाहीत, बँकेने दिलेली कर्ज गहाण ठेवून सुरक्षित करण्यात आली। तर आपल्या आदेशामध्ये कोर्टाने हे सगळं नमूद केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।